जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. अचानक मध्ये ठरलेले प्लॅनच यशस्वी होता हे ऐकलं होतं, पण आज हे मला स्वतःलाच समजलं की हो, अचानक मध्ये ठरलेले प्लॅनच यशस्वीरित्या कंप्लीट होतात. तर हर टाइम मी व्हिडिओची सुरुवात करतो माझ्या घराच्या पासून, पण काही हरकत नाही. अचानक मध्ये ठरल्यामुळे आपल्याला मध्यरात्रीच व्हिडिओची सुरुवात करणे गरजेची होती. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. आता आपण चाललेलो आहे मुर्डेश्वरला आणि मध्ये आपण चहासाठी ब्रेक घेतलेला आणि चहासाठी ब्रेक घेतला. आता याच्या पुढे अंधार होणार आहे, होत काय ऑलमोस्ट झालेला आहे, चेक करू शकतात. तर जास्त शूट नाही करता येणार आपल्याला, त्यामुळं हा व्हिडिओ मध्येच थांबलेला आहे आणि बोललेला आहे. आणि माझ्या संग आहे समीर, दिसतोय का? ये ना या साईड, उजिडात ये ना दादा. आहे माझा पार्टनर म्हणून संग समीर आहे आणि मी समीर. आम्ही दोघं चाललेलो आहे मुर्डेश्वरनं हम्पी नाही, मुर्डेश्वरनं गोकर्णा आणि गोकर्णानं गोवा, असा आमची जर्नी असणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा आणि जर जमलंच तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं नक्की विसरू नका. तर आता आपण निघालेलो आहे डायरेक्टली मुर्डेश्वरला. जरी काय मध्ये काही अपडेट असेल तर नक्की तुम्हाला सांगाल. ह्याच्या पुढे माझ्याप्रमाणे आपल्याला शूट नाही करता येणार, तरी पण प्रयत्न करतो जेवढा इन्फॉर्मेशन देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न कर. चलो भेटू पुढे. गुड मॉर्निंग फ्रॉम कर्नाटक. आज डे सेकंड झाला आपला चालू की आपण पुण्यातनं कर्नाटकमध्ये एंटर झालेलो आहे. निपाणी क्रॉस केलेलं आहे आपण आता. पण रात्री जसं सांगितलेलं व्हिडिओमध्ये की अंधार झाल्यामुळे शूट करता नाही आला आपल्याला, तर आपण डायरेक्टली आता डे 2 मध्ये आहे आता. आणि आम्ही राहिलो तो A7 म्हणून हॉटेल आहे, दाखवतो. सो दिस इज द हॉटेल. तर आम्ही राहिलो होतो. पॅकिंग चालू आहे. दिस इज रुद्रा. अँड आता आपण निघालेलो डायरेक्टली मुर्डेश्वरला. काल आपण ऑलमोस्ट 250-300 किलोमीटर कव्हर अप केलेले आहे आणि आज पण आपल्याला जवळजवळ 300 कव्हर अप करायचे. तर आता आपण ऑन द वे आहोत. हे हॉटेल आहेत आणि ते सर लास्ट टाइम जे आपल्याला इव्हनिंग मध्ये आपल्याला हॉटेल केलं, रिझनेबल आहे. हॉटेलचं नाव आहे A7 आणि सर तिथं समोरच थांबलेले आहेत तुमच्या समोर. तर रात्री आपण इथं स्टे केला. चला ऑन द वे काय काय घडतंय, काय काय नाही घडतंय, काय काय गोष्टी आपण करणार आहोत आणि काय काय गोष्टी आपण प्लॅन आउट करणार आहोत, हळूहळू तुम्हाला कळेलच. आता आपल्याला ॲक्च्युली फ्यूल ब्रेक घ्यायला लागणार आहे आणि पेट्रोल कमी झालेलं आहे. एक्झॅक्टली आपल्याला आता फ्यूलचा फर्स्ट ब्रेक हा घ्यायला लागणार आहे. काल का परवा मी पेट्रोल टाकी फुल केलं होती. आपण ऑलमोस्ट चेक करूया एक्झॅक्टली फ्यूल ब्रेक चॅट झाल्यावर की कितीचं पेट्रोल म्हटलं जाणार आहे. किती झालं? थोडंसं अजून टाका. ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. चेक करूया काय काय. इडली, डोसा, पोहे, समथिंग काहीतरी आहे. ब्रेकफास्ट करू आणि निघू लगेच. आता कर्नाटकला आता आपण आहे. आपला सेकंड डे चालू आहे. सेकंड डे चालू असल्यामुळं आपण आता राईडमध्ये आहे कर्नाटकमध्ये आणि आपण ऑलमोस्ट 200-250 किलोमीटर कव्हर अप केला. रात्री आपण स्टे केला होता. आता आपण चाललेलो आहे नेक्स्ट डे आणि ही राईडची जर्नी चालू आहे आपली. कशी वाटते? एक नंबर. हायवे पासून आपण राईड घेतलेला आहे. एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर नाव नाही माहिती, पण आपण लेफ्ट साईड घेतलेली आहे. आपल्याला राईट साईड लेफ्ट घेतला असता तर आपण हायवेने सरळ पुढे गेलो असतो मुर्डेश्वरला. आणि आपण राईड घेतलेला आहे. थोडंसं गावात चाललेलो आहे. व्ह्यूचं तुम्ही बघता त्याचे कसं चालू आहे, व्ह्यू काय आहे, कसा आहे ते दिसत असेल तुम्हाला. रस्ते थोडेफार आहे वाईट, पण ठीक आहे. 5-1 किलोमीटर आहे असं मला सांगितलं आहे एखादी रस्त्यामध्ये जे थांबणारे होते. त्यांना विचारलं मी की किती रस्ता खराब आहे. त्याला आहे 5-1 किलोमीटर रस्ता खराब आहे, पण त्यानंतर चांगलं आहे. पण इथं तुम्ही लवकर पोहोचताल. तिकडनं एक अर्धा-1 तासाचा फरक आहे इकडनं गेले तर. म्हणून मी आलो ह्या रोडने. या रोडवर बघू आता आपल्याला व्ह्यू काय भेटतो ते, कारण की रस्ते तर चांगलेच वाटतात. फक्त जो हायवे होता एकेरी मार्ग होता आणि हा दुहेरी मार्ग आहे. एवढा फक्त फरक आहे एकेरी आणि दुहेरी. Baby, now we're strangers, just two people in a crowded room. I don't even know your name yet.
आता आपण ज्या रोडला आहोत तो रोड पूर्ण दांडेली अभयारण्य आहेत. आता आपण दांडेली अभयारण्याच्या एक्झॅक्टली जंगलामधनं चाललोय. हा जो आपला आता बाईक चालवतोय मित्र माझा आणि मी, तर माझं डार्क जंगलचा एरिया दिसतोय तुम्हाला. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. आत्ता आपण दांडेली अभयारण्यामध्ये आहे. म्हणजे रोड जातो तो एक्झॅक्टली अभयारण्याच्या मधनं जातो. तर चारी बाजूनी पूर्णतः जंगल इथं ॲनिमल्स झाले, वाईल्ड ॲनिमल्स झाले, सगळे काही आहे. तर आत्ता मी एका जागी थांबलेलो, मला एक कोपरा भेटलेला आहे आणि तिथं आता मी ड्रोन उडवायचा प्रयत्न करतोय. तर कसा वाटला व्हिडिओ सांगायचं विसरू नका. मुर्डेश्वरला जाता आम्ही दांडेली अभयारण्यामधनं आलेलो आहे. एक्झॅक्टली दांडेली अभयारण्यच आहे, पण तिथनं एक रस्ता आहे जाण्यासाठी. तर मी आत्ताच जसं ड्रोन उडवला, व्ह्यू खूप छान होता. कसा वाटला कमेंट टाकून सांगायचं विसरू नका. आपण ड्रोन मध्ये जे गाव बघितलं होतं ते हे होतं, ड्रोन मधनं बघितलेलं गाव. ऍक्च्युली मी मागं बसलोय, पण आत्ता ज्या मी घाटात आहे त्या घाटाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मॅपवर. अनबिलिव्हेबल, एक नंबर. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर ॲक्च्युली मानसी म्हणून हॉटेल आहे, व्हेज आहे. भूक लागलेली. ऑलमोस्ट 200 किलोमीटर आपण क्रॉस केलेलं आहे 300मधलं. आता 100 किलोमीटर राहिलेलं असेल. तर मधी थांबलो आपण जेवण्यासाठी. हे हॉटेल आहे आणि आपला रुद्रा लागलाय तिकडं सावलीमध्ये. तर आता जेवून घेतो पटापट आणि पुढे निघायचं आहे. अंदाजून 6-7:30 7 वाजतील पोचता 6-7:30. तर भेटू लवकरच. चलो बाय. चला मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपलं जेवण झालेलं आहे. इथनं आपण निघतोय. आपल्याला जायचं आहे राईट. हे हॉटेल आहे आणि आता आपण निघत आहोत टुवर्ड्स मुर्डेश्वर. एक्झॅक्टली 113 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आता आपण डायरेक्टली मुर्डेश्वरमध्येच ब्रेक घेणार आहोत अशी इच्छा तर आहे, पण डिपेंड ऑन सिच्युएशन. कारण की बाईकवर राईड करणं ही चेष्टा नसते. ही सगळे 4 व्हीलरमध्ये करतात, आपण बाईकवर करतो. तर मित्रांनो, आत्ता आपण जंगलाच्या मधोमध थांबलेलो आहे आणि माकड दिसतं. ते नाही रे, हातावर घेतोय फक्त मी. येतोय का बघतोय तो. किती खाणार. तर या ब्रिजवर, ह्या खूप सुंदर ब्रिजवर आम्ही उभं राहिलेलो आहे. ऑलमोस्ट आम्ही गोकर्णाच्या आसपास आहे. पण इथनं जो व्ह्यू दिसतो आत्ता, ऑलमोस्ट सनसेट यायचं चालू झालेलं आहे. मी दाखवतो. सनसेट होतोय. सनसेट खूप सुंदर होतोय बघा, एक नंबर सनसेट होता. आणि ह्या ब्रिजवर आम्ही थांबलो होतो. इथनं व्ह्यू बघा फक्त.
तसंच ड्रोन शॉट कशी वाटली हे सांगायची विसरू नका. आता आपण निघतोय. हर एक जर्नी एक वेगळा अनुभव देते. तसाच मुर्डेश्वर टू पुणे या ट्रिपने मला एक वेगळा अनुभव दिला. तो अनुभव मला नक्कीच तुम्हाला शेअर करायला आवडेल. अनुभव असा की जर तुम्ही जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर जर तुम्ही घर सोडलं तर तुम्ही सिटीच्या ट्रॅफिकमध्ये नाही अडकणार. आणि माझा दुसरा अनुभव हा मॉडिफिकेशनच्या बाबतीत आहे. माझ्या गाडीची एक लाईट ही बंद पडली होती, त्यामुळे मी एका लाईटीवरच पूर्ण प्रवास कंप्लीट केला. पण हे असं करणं मी कुणालाही सजेस्ट करत नाही. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आत्ता आपण आहे गोकर्णामध्ये आपण पोचलेलो आहोत. आणि मी आत्ता ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे ते तुम्हाला मी एक्झॅक्टली सकाळी दाखवतो, कारण की आत्ता रात्री दिसणार नाही आणि ड्रोनने ॲक्च्युली आता शूटही करता येणार नाही. दिसणार नाही. गोप्रो जस्टिफाय नाही करू शकत. लो लाईट क्वालिटी गोप्रोची खूप खराब आहे. तर तुम्हाला मी सकाळी दाखवतो एक्झॅक्ट.